नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील सातरळ ते तांभेरे या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था तर जनतेच्या व सहनशक्तीचा अंत पाहत आहे. अशा अवस्था निर्माण झालेले संतप्त नागरिकांच्या वतीने युवा नेते किरण कडू यांनी आज राहुरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. हा रस्ता केवळ वाहतुकीचा रस्ता नसून शेतकरी उर्फ शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत जीवनरेखा आहे. सातरळ, सोनगाव, धानोरे, चाणेगाव, दाड तसेच राहाता तालुक्यातील पाथरे, बुद्रुक, हनुमंतगाव या गावांसाठी राहुरी अहिल्यानगरला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. आता मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा मार्ग अक्षरशः मृतावस्थेत पोहोचला आहे. रस्त्याची दुरावस्था इतकी बिकट झाली आहे की राज्य परिवहन महामंडळाने येथील बस सेवा बंद केली आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांची हाल अपेष्टा आणि व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी अरुंद जागा आणि मोठमोठे खड्डे असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. युवा नेते किरण कडू यांनी गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र संबंधित विभागाने वारंवार दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी लोकशाही मार्गाचा अवलंब करत बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आणि आजपासून प्रत्यक्ष आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला अमृत दुधाळ, जालिंदर घिगे, राजेंद्र घोरपडे, सोमनाथ वाघचौरे, विलास वाघचौरे, नवनाथ मोरे, नानासाहेब पठारे, आदित्य गागरे, गोकुळ मोरे, अक्षय कडू, हर्षल कडू, ॲडव्होकेट ऋषिकेश मोरे, दिग्विजय शिरसाट, संजय शिरसाट, मधुकर पवार, संजय पोटे, विलास थोरात, रवींद्र आढाव, आसाराम साळवे, माणिक गाडे, रज्जाक सय्यद, अशोक पवार, दत्तात्रय सिनारे यांच्यासह विविध सामाजिक संघटना राजकीय पाठिंबा दर्शवला आहे. जोपर्यंत उत्स्फूर्त कामाचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांकडून अजूनही ठोस भूमिका न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून यामुळे जनतेचा रोष वाढण्याची चिन्हे आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी अहिल्यानगर. रस्ता हा राहुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचा रस्ता आहे आणि तो रस्ता झाला पाहिजे याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शासनाकडं पाठपुरावा करत आहोत. या रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही अनेक निवेदन राजकीय कार्यकर्ते आमचे सातरळ, सोनगाव, धानोरेचे सरपंच, उपसरपंच असतील, तांदुळनेरचे कार्यकर्ते असतील, तांबेरेचे कार्यकर्ते असतील यांच्या समवेत अनेक वेळा आमचे राहुरीचे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे तसेच आपले दक्षिणेचे खासदार निलेश लंके साहेब यांना वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेत. याही पूर्वी कैलासवासी शिवाजीराव कर्डिले यांनाही या बाबतीमध्ये आम्ही निवेदन दिले होते. सातरळ तांबेरे रस्ता लवकरात लवकर व्हावा, तसंच तो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये झाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. हा रस्ता जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या अखत्यारीत येणारा रस्ता आहे. तर या रस्त्याच्या बाबतीमध्ये सद्यस्थितीमध्ये अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत हा रस्ता आहे आणि त्यासाठी विद्यार्थी ये जा करत असतात, दुधाचे टँकर ये जा करत असतात, दुधाच्या गाड्या असतात, शेतीमाल, कांदे वाहतूक करणारे ट्रॅक्टर असतात, लेबर घेऊन जाणारे ट्रॅक्टर असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारे या रस्त्याची वाहतूक या ठिकाणी होत असते. यामुळे बाजारपेठेला जोडणारा हा रस्ता जर झाला तर दोन्ही बाजारपेठेची प्रगती, विकास, व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून या बाजारपेठेचा सर्वांना फायदा होणार आहे. म्हणून आम्ही या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत शासनाला धारेवर धरण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि
शासनाने नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही या बेमुदत धरणे आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावे. तसेच तालुक्यातून विविध कार्यकर्ते, नेते, सामाजिक कार्यकर्ते आमच्या आंदोलनाला भेट देत आहेत. त्यांनी एक आग्रही मागणी या ठिकाणी अशी मांडलेली आहे. या मुदत उपोषणामध्ये तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था या तालुक्यामध्ये झालेली आहे. उदाहरणार्थ राऊरी मांजरी रस्ता असेल, टाकळीमिया तिळपूर रस्ता असेल, अनेक रस्त्यांची दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि इतरही रस्ते तालुक्यातील गावांना जोडणारे रस्ते असतील, त्या रस्त्यांची दुरावस्था दूर करून शासनाने लवकरात लवकर प्रलंबित रस्त्यांची दुरुस्ती करावी, ही आग्रही मागणी आम्ही सर्व राऊरी तालुक्यातील कार्यकर्ते म्हणून आम्ही शासनाकडे करत आहोत. धन्यवाद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.